नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. संत सावतामाळी मार्केटजवळील 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गरीब दुकानदारांना नोटीस न देता दुकाने तोडण्याची धमकी व प्रशासनाकडे तक्रार असूनही कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात आज पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी माहिती दिली. आपल्या डाव्या बाजूला आणि आमच्या उजव्या हाताला सर्व गाळेधारक या ठिकाणी बसलेले आहेत. भीम आर्मी संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य कार्याध्यक्ष राहुलजी वाघ यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. जिल्हा अध्यक्ष सागर चव्हाण, शहराध्यक्ष यश बाबू आणि जिल्ह्याचे प्रमुख ॲक्टिव्हिस्ट भाऊसाहेब शिरसाट या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सदस्यत्व या आंदोलनाशी प्रश्न सोडवण्यासाठी दाखवलेला आहे. आपण आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सुनील भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर मी उपस्थित करू इच्छितो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महानगरपालिकेला अतिक्रमण म्हणून या लोकांकडे बघण्याचा असा कुठलाही अधिकार नाही. कारण महानगरपालिकेने आता जी काही प्रक्रिया चालवलेली आहे ती सावतामाळी मार्केट पाडून बांधकामाची प्रक्रिया सुरुवात केली. आणि या लोकांना जर आपण बघितलं तर 29/11/1975 रोजी तेव्हा नगरपालिका अस्तित्वात होती. त्या नगरपालिकेने नगराध्यक्ष म्हणून रावत चौधरी होते. 45 नगरसेवकांनी स्वाक्षरी करून एकमताने ठराव पारित करून या लोकांना 29 नोव्हेंबर 1975 रोजी ही जागा दिलेली आहे. ही जागा देत असताना त्यांनी कशा पद्धतीने दिली तर नगरपालिकेने डायरेक्ट काही या लोकांना ती जागा दिलेली नाही. पश्चिम विकास महामंडळ नावाचं जे काही मंडळ होतं त्या पश्चिम विकास महामंडळाने नगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला की या लोकांच्या सुशिक्षित बेरोजगार आहेत यांच्या उपजीविकेसाठी नगरपालिकेने मदत करावी म्हणून त्यांनी प्रस्ताव म्हणून नगरपालिकेला दाखल केला. या 45 सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तो प्रस्ताव मान्य केला आणि या लोकांना ती जागा देण्यात आली. प्लस पश्चिम विकास महामंडळाने काय केलं, स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रक्रिया केली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला या 10-12 लोकांना कर्ज देखील द्यायला लावलं. त्याच्यामुळे हा जो काही प्रोजेक्ट उभा आहे हा पश्चिम विकास महामंडळ अधिक नगरपालिका अधिक स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून या लोकांची ही उपजीविका या ठिकाणी सुरू होती. परंतु आता काय झालंय की महानगरपालिकेने अतिशय निरंकुशपणे निर्डावलेल्यापणे बेकायदेशीरपणे त्यांच्यावर अतिक्रमण म्हणून घोषित करून पाडण्याची प्रक्रिया सुरुवात केली. तर मित्रांनो, लोकशाही पद्धतीमध्ये महानगरपालिकेला विकासासाठी हा अधिकार आहे. परंतु त्यांनी संबंधित लोकांना किमान एक नोटीस देण्याची तरी प्रक्रिया केली पाहिजे. कुठलीही नोटीस वाजवलेली नाही. याच्यापूर्वी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बिनधास्त जाऊन दादागिरी करतात, दुकान पाडायचा प्रयत्न करतात. 2दा तसे प्रयत्न झाले. 16 मार्च रोजी देखील तसाच प्रयत्न झाला. आम्ही गेल्यानंतर फक्त मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला की आपण जी लोक ही दुकानं पाडत आहेत तर आपल्याकडे महानगरपालिकेचा कुठला असा आदेश आहे की ज्याच्या आधारावर आपण ही दुकानं पाडतायत. तर ते म्हटले की आम्हाला कोणी आदेश वरून XYZ पर्सनने दिलेला आहे. त्यांना म्हटलं कोणती आदेशाने आपल्याला पाडण्याचे अधिकार आहेत का. त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी आल्याबरोबर त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही प्रक्रिया आहे का. तर ते लोक सबसे रिटर्न गेले आणि रिटर्न गेल्यानंतर आयुक्त साहेबांच्या कॅबिनला गेले. आयुक्त साहेबांनी बैठकीसाठी बोलवलं आणि मग आयुक्त साहेबांनी तोंडी प्रस्ताव असा ठेवला की या लोकांना आम्ही पर्यायी जागा देत आहोत. मूळ मुद्दा असा आहे की आमचं असं म्हणणं आहे की शहराच्या विकासासाठी पर्यायी जागा देत असतील तर हरकत नाही. परंतु त्यांना काढण्याची प्रक्रिया काय आहे ही स्पष्ट न होता पर्यायी जागा देणं हे सुद्धा आतापर्यंतचा महानगरपालिकेने ज्या लोकांना पर्यायी जागाचे आश्वासनं देऊन त्यांच्या पोटावर जो काही वरवंटा फिरवलेला आहे त्याच पद्धतीने या काळाधारकांच्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. म्हणून आपण ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा की आता सर्वात जास्त जिल्ह्याच्या आयरणीवर जो काही पाचकंदीच्या दुकानांचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व जाणकार सतर्क लोक आहेत. तर मी आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो की त्या संबंधित लोकांना देखील आदेश देताना महानगरपालिकेने काय सांगितलेले की स्थायी समितीचा 672 नंबरचा ठराव 2 फेब्रुवारी 2000
2026 रोजी झालेल्या ठरावान्वये अतिक्रमण म्हणजे जे काही पाचकंदीचे मार्केट पाडून बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता मुळात तुम्ही बघा काय सांगताय ते 2 फेब्रुवारी 2026 ला स्थायी समितीचा ठराव. तर मित्रांनो, मी आपल्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करतो की 19 जानेवारी 2026 रोजी राजपत्रामध्ये लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकाशित झालेले असताना 2 फेब्रुवारी प्रशासनाला असा स्थायी समिती ऑपरेट करता येईल का? आज धुळ्यामध्ये स्थायी समिती अस्तित्वात आहे का? हा प्रश्न देखील मी आपल्या माध्यमातून उपस्थित करू. जे काही बेकायदेशीरपणे बिनधास्त एका राजकीय पक्षाच्या माध्यमामधनं हवं ते काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर आपल्या माध्यमामधनं हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी मांडला जावा आणि गरीब वंचित घटकातल्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवला जावा, एवढीच कळकळीची विनंती सगळ्या गाळधारकांच्या माध्यमातून मी आपल्याकडे करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.